तिकडून माती कुठे टाकली? रस्त्यावर नाही, रस्त्यावर नाही टाकली. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने टाकली, आमच्या बाजूने टाकली का माती? प्लॉट मध्ये पाणी ते परत गाडायला आहे परत. परत गाडायचे कोणतंच काम होत नाही आजपर्यंत पंचायतीने केलं नाही. दादा आम्हाला तुमच्या पूर्वत अपेक्षा तेवढी तुम्ही माझ्या आरेतुरीची भाषा केली तेवढी. आरेतुरीची भाषा काहीच केली नाही. आरेतुरीची भाषा केली. हो, आता जे तुम्ही जे खांडलंय ते काय तुम्ही पाईप टाकून काढणार आहे का? हो, पण मग आता त्याच्यात जे पाणी साठलंय त्याचं काय? पण ते उपसा चालू आहे ना त्याचं. नाही पण आता ते टाकीत यायला परवानगी नाहीये म्हणजे यांची, त्यामुळे ते तिथं अडवलं गेले म्हणून तिथूनच उपसा चाललं. नाही पण आता तुम्ही त्यात पाईप कधी टाकणार आहे? चालू आहे काम तिकडे पुढे टाकून पाणी आणायचं कुठं परत पुढं. तर त्याच ठिकाणी मोटर टाकलेली आहे जिथं पाणी साठतंय तिथं, आणि तिथूनच उपसा चालू आहे त्याचा. आणि ते जुन्या लाईनीला इकडे जोडलेले आहे, हा काळा पाईप त्याला लावून ते जोडलेले आहे त्याला. नाही पण ते पाणी इकडे येऊ नये म्हणून यांनी आता तिथं बांध घातलाय. त्यामुळे इकडचे पाणी आडलंय, ते इकडचं धड टाकीत येत नाही, तिकडे जात नाही, ते मध्येच तगारला आता. बरोबर ना. मग ते पण आपल्याला उपसून घ्यायला लागेल. त्यांना थोडं आम्ही बांधारा घातला ना, मग सरपंचांनी तिकडून उपसला, इकडे उपसायचं. आता मग त्यांना काय घ्या नाही, ते कशाला इकडून उपसले? बांधारा आज काढा तिथून काळजी केली, तिकडच्यांची काळजी केली, तिकडच्या पाणी उपसलं. त्याला पाणी का उपसलं नाही त्यांनी? त्यांना का उपसून नाही दिलं? का उपसायची काय गरज नव्हती का त्यांना? तिकडे उपसू लागले का नाही ते? इकडे का उपसलं नाही बुवा? का उपसायचे काय काय त्यांना? एकच म्हणणं आहे का टाकी आम्ही काही विरोध आहे का त्यांचे? आम्ही काय विरोध केला का त्यांना त्यांच्या गोष्टीला? आम्ही विरोध केला असता तर ही गोष्ट निराळी आहे ना. जर आम्ही विरोध नाही करीत, काय नाही करीत, त्यांनी जर सगळ्या गोष्टी केल्या, तणनाशक नाही मारलं, त्याच्याबद्दल आम्ही आता बोललोय, एवढे दिवस बोललो नाही, त्याच्याबद्दलही बोललो आणि नाही. मोटर बसून फक्त 2 दिवस झालेत, लय दिवस नाही झाले ते बसून सुद्धा. 2 दिवस झालेत मोटर बसून. एक दिवस माणूस पळताना दाबायला येते का 2 दिवस परत तशी? जोपर्यंत टाकी हित आहे, ऐका, जोपर्यंत टाकी हित आहे तोपर्यंत हे प्रश्न असेच राहणार आहेत. एवढं 100%. जर ही टाकी नाही किती बॉडी आले मी 100% सांगत होतो. माझा नवरा, माझी 2 पोरं औषध घेऊन इथंच मारणार. ज्याला काय करायचंय ना, आणि याला सगळ्याला पंचायत जबाबदार ठेवणार आहे आम्ही. इथंच मारणार. आणि याचं बघत आता किती दिवसात होत आहे नीट, नाही तर इथंच मारणार. आम्ही 2011 पासून बघतोय, मागच्या पंचायतीने काय केलं नाही. आता आले सरपंच, आम्हाला वाटलं आता आमचे सरपंच आले, आता तरी काय होईल. सरपंच तिकडून पाणी आणतात, इकडे सोडतात. तुम्ही निदान सांगा ना का आम्ही जेसीबी खांडायला आलोय, ये बाबा इथं बघ कसं आहे काय ते. ही आमच्या चुका नाही आहेत ना. सर मार्ग काय आता या सगळं? त्याच्यावर मार्ग आता काय मार्ग आहे तुम्ही सांगायचं. कुठं पाणी सोडू ते उचले तुम्ही. चला आता उद्या तुम्ही या सगळ्या प्रश्नांसंदर्भात ग्रामसभा लावली का? लावले. मग आता तुम्ही उद्या सगळ्या ग्रामसभेचा विचार घेणार आहात या संदर्भात? विचार घेऊ कुठं पाणी सोडायचं. जो ग्रामसभेचा ठराव आहे त्यानुसार सोडू पाणी. त्यांची अपेक्षा आहे की सरपंचांनी आम्हाला शब्द द्यावा. तुमचं काय म्हणणं आहे, त्यांना तुम्ही काय सांगणार आहात? आता जर विचार केला तर या निवडणुका वगैरे पुढे आलेले आहेत, यांचा विचार केला तर लगेच आपल्याला कोणताच पक्ष निधी द्यायला देणार नाही लगेच. आणि मग ज्यावेळेस निधी उपलब्ध होईल त्यावेळेस गावातील प्राधान्यक्रमाने पहिल्या क्रमांकाने हे काम केलं जाईल, एवढंच मी सांगतो. म्हणजे ही टाकी तुम्ही इथून काढणार आहे? टाकीला जागा अवेलेबल झाली, निधी उपलब्ध झाला तर प्राधान्यक्रम यालाच देणार आहे आपण. आरोग्य झालं तर मग आता नाही झालं तर मी माझं विकून देऊ. थांबा 2 मिनिटं थांबा ना. हा बोला तुम्ही. प्राधान्यक्रम आपण पहिला आरोग्यालाच देणार आहे, कारण आरोग्य सगळ्यात महत्वाचं. आज आरोग्य व्यवस्थित असेल तर तुम्ही मी, त्यामुळं पहिला प्राधान्यक्रम माझा आरोग्यालाच राहणार आहे. आणि जेव्हा जेव्हा निधी उपलब्ध होईल पहिला आरोग्य त्यांनी आजही परवानगी द्यावा. ही टाकी ना, ही टाकी म्हणजे आता त्यालाही मी सांगितलं आपण अजून खोल घालू, या रस्त्याच्या लेवलची वरची टाकी तोडून टाकू आणि त्याच्यावरती स्लॅब टाकून देऊ पुलासारखा, जेणेकरून हा रस्ता सुद्धा चालू झाला पाहिजे आणि त्यांना घर बांधायला सुद्धा कोणत्या प्रकारचा व्यत्यय नाही आला पाहिजे. फक्त याला एकच राहील 4x4चा चेंबर आहे तिकडून मोटार सोडायला वगैरे. आपण विहिरीचं क्रेन लावू, चांगलं खोल घालू आणि जेणेकरून बंदिस्त करू ना, कधी वासही आला नाही पाहिजे आणि पाणी संकलित होऊन गेलं पाहिजे. आजकाल ही समस्या आहे की पाणी बाहेर जाणं अवघड काम काय. जेव्हा पहिला निधी मंजूर झाला ना लगेच तातडीने काम करू, किंवा आता समजा आमच्याकडे जो गटाराचा निधी आहे तो आपण इथं वापरू, त्याने आता परवानगी द्यावं. लगेच वरची टाकी तोडू ना आपण आणि रस्त्याच्या लेवलला रस्ता काढून देऊन त्याच्यावरून स्लॅब टाकू. आता आपण पाहतो स्लॅबवरून किती मोठमोठे पूल बांधले गेलेले, त्या पद्धतीने रस्ताही चालू होईल, शेतकऱ्यांची अडचण दूर होईल, त्यांचा घर बांधता येईल आणि रस्ताही चालू होईल. म्हणजे सगळ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे. ही टाकी त्याच्यासाठी खोल घालावं लागेल. त्यांची परवानगी असेल तर आपण उद्यापासून काम चालू करू याचं.
तुमचं काय म्हणणं आहे आता? टाकीला मग आमची परवानगी नाही इथं. टाकी आज एवढे वर्ष जर आम्ही सहन करतोय तर दुसरी कुठे आपल्या करावं? गावाची घाण जर आम्हीच सहन करायची, काय कारण आहे ते आम्हाला एवढे दिवस नाही, नाही, तुमच्या सगळ्या मंडळींचा इथं टाकीला विरोध आहे. टाकीला सगळ्यांचा विरोध आहे आणि व्यक्तिशः आमचा तर आहेच आहे, पण सगळ्यांचा विरोध आहे. टाकी इथं नकोच आहे आम्हाला. आणि तेच जर आमचं इथं म्हणणं आहे. टाकीचं जर काम झालं तर आम्ही इथं 4 जण औषध घेणार हे लिहून देतो आम्ही तुम्हाला ग्रामपंचायती पुढे. आणि हे पण सांगणार का याला आताची बॉडी आहे हीच जबाबदार. इथून मागं झालं ते झालं, पण आता आम्हाला असं वाटतंय का आताची बॉडी काहीतरी करील. जर होत नसेल तर आम्ही हेच सांगणार.